या क्षणाची महत्त्वाची बातमी विलीनीकरणावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची गुप्त बैठक सुरू असल्याची या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। राजेश टोपे, जयंत पाटील, अमोल कोल्हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याची माहिती। राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। विलीनीकरणावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची गुप्त बैठक सुरू आहे। या बैठकीत राजेश टोपे, जयंत पाटील, अमोल कोल्हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडींवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असल्याची देखील सूत्रांची माहिती। ही दृश्य आपण पाहतोय। यावेळेस या बैठकीचे हे जे फोटोज आहेत, इनसाइड फोटोज देखील आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक सुरू आहे। या बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम देखील उपस्थित असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडींवर बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे। याशिवाय सुनील तटकरे यांनी घेतलेली शरद पवारांची भेट यावर देखील या बैठकीत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीचे विलीनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। पुण्यात एका हॉटेलमध्ये ही गुप्त बैठक झाली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखरजी, काय सविस्तर अपडेट? मेघना, पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक जी आहे ती ठेवण्यात आली होती। राष्ट्रवादीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे यांच्यासह अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे शरद पवार गट आहे त्या पक्षातील सगळेच वरिष्ठ नेते या बैठकीसाठी हजर होते। खरं तर अत्यंत गोपनीयरित्या ही सगळी बैठक जी आहे ती पुण्यामध्ये सुरू होती। या बैठकीमधून आगामी ज्या त्यांच्या वाटचाली आहेत त्याचबरोबर आगामी जी रणनीती आहे ती रणनीती ठरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। आणि 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे खासदार आहेत रायगडचे ते सुनील तटकरे यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली होती। या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। आणि आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जे आमदार आहेत ते भाजपसोबत जातील असं सुद्धा सांगितलं होतं। अजित पवार गटाचे सगळे आमदार आहेत। या संदर्भातली सुद्धा ही सगळी चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगितलं जात आहे। या बैठकीची कोणतीही चंद्रशेखरजी, मला माफ करा, काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।